श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे माणसाला या प्रासादाचे दर्शन क्रमश होते, पाऊल पुढे पडते, क्रमश पुढील मार्ग दिसतो, हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते, त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणाचे शिक्षण क्रमश घडते, म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते. श्रमण गौतमा, ज्याप्रमाणे अंगणतेत आणि धनुर्विद्येत पायरीने प्रगती होते, त्याप्रमाणेच आम्हा ब्राह्मणाची आपल्या शिक्षण क्रमात क्रमश प्रगती होते. 3 चौके 4 जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एक दुरकी 2 तिरकी 3 चौके 4 असे 100पर्यंत पाढे शिकविले. गौतमा, आता सांग, तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेने प्रगतिशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय? होय ब्राह्मण, असेच मिळते. ब्राह्मण एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊन तो प्रथम जातिवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो, नंतर तो त्याला अधिक शिकवू लागतो. ब्राह्मण अगदी त्याचप्रमाणेच तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात: बंधू, शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर. प्रत्यक्ष मोक्षाचे नियमन पाळीत जा. सदाचार संपन्न हो. क्षुद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव. विनयाचे परिपालन कर. हे सर्व तो शिकल्यावर तथागत त्याला असा दुसरा पाठ देतात: ये श्रमणा, ये डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाहेर देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस. संयम रहित चतुरिंद्रियाने पुरुष ग्रहण करताना ज्या संतुष्ट वृत्ती पायाच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात, त्या दुर्वृत्तीने ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा. इंद्रियाविषयी सावधान राहा. चतुरिंद्रिये संयमित ठेव. सतत प्रयत्न करीत राहा. इतर दारिद्र्याबाबतही असाच निग्रह कर. जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस, नाकाने वास घेतोस, जिभेने रुची घेतोस, शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूची जाणीव होते, त्यावेळी त्या वस्तूच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस. शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळविले की नंतर तथागत त्याला दुसरा असा पाठ देतात: श्रमणा, ये हात राखून खात जा. खाताना चित्त सावध राहू दे, असा पाठ देतात. श्रमण केवळ एक वेळ किंवा शरीराचे चोचले आणि वैयक्तिक शरीर सौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस, तर शरीरयष्टी ठीक राहावी, तिचे शोषण व्हावे, तिला इजा होऊ नये, अशा श्रेष्ठ जीवन जगता यावे, याठीच अन्न भक्षण करावे. भोजन समयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे, नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही. माझी विनययात्रा निर्दोषाने सुखपूर्ण होईल. नंतर हे ब्राह्मणा, श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला
पुढे असाच पाठ देतात श्रमण हे जागृततेचा सती अभ्यास कर. दिवसा चालता बसता तू चित्त शुद्धीचा प्रयत्न कर. रात्रीच्या पहिल्या प्रहारी सुद्धा एरझाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत राहा. दुसऱ्या प्रहारी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून राहा आणि सावध राहून बुद्ध पुरस्कार व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर. तिसऱ्या प्रहारी उठ आणि एरझारा करीत किंवा बसून आपले चित्त मलापासून परिशुद्ध कर. हे ब्राह्मणा, तो श्रमण जागृततेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात तो असा. श्रमणा, ये जागरूकता आणि स्मृती सम्यक जाणीव यांनी युक्त हो. पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसमय राखीत जा. पुढे किंवा मागे पाहताना, वाकताना किंवा विसावा घेताना, अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना, खाताना, चघळताना, स्पर्श करताना, शरीर व्यापार करताना, चालताना, उभे असताना, निद्रस्त असताना किंवा सावध असताना, बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा. नंतर हे ब्राह्मण, त्या शिष्याला आत्मसमयी साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात. श्रमणा, ये एखादे एकांताचे स्थान शोधून मग ये अरण्य असो, एखादा वृक्ष असो, व पर्वतगृहा असो, पर्वत गुंफा असो, स्मशानस्थान असो, गुल्म असो, आकाशातील मोकळी जागा असो अथवा गवत पेंड्याच्या राशीजवळची जागा असो, तसेच एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्न भक्षण केल्यानंतर आसन मांडी ठोकून शरीर ताठ ठेवून 4 प्रकारच्या ध्यानाचा अभ्यास कर. हे ब्राह्मणा, जे श्रमणा शिष्य आहेत ज्यांनी मनोनिग्रह अद्यापि साधलेला नाही, परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो. परंतु ज्यांनी अरहंत पद प्राप्त केले आहे, ज्यांनी आसवांचा नाश केला आहे, ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे, जे कृतकृत्य झाले आहेत, ज्यांनी आपल्या शिष्यावरील भार उतरवून दिला आहे, मोक्ष मिळविला आहे, त्यांनी भवबंधनाचा उच्छेद केला आहे, प्रज्ञेने जे विन्मुक्त झाले आहेत, त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तनात जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो. तथागतांचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला, परंतु गौतमा, मला हे सांग की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात काय, किंवा काहींना ते मिळविताना अपयश येते काय? ब्राह्मणा, माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्यांचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही. परंतु गौतमा, याचे कारण काय? तिथे ते निर्वाण आहे, इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे. इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे. मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस, शिक्षण दिले आहेस, त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साधता यावे व काहींना होऊ नये, हे कसे? ब्राह्मणा, त्या प्रश्नांचे तुला मी उत्तर देतो.
परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल. सांग, तुला राजगृहाचा रस्ता पुरा नाही माहीत नाही काय? होय, मला तो पूर्ण माहीत आहे. बरे, मग ह्या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो. नंतर दुसरा मनुष्य येतो, तो मार्ग निर्देशासंबंधी तुला विनंती करतो. तू त्याला त्याचा सूचना करतो. तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोहोचतो. ब्राह्मणा बोलू लागला, त्याला मी काय करणार? फक्त मार्ग दाखविणे हे माझे काम आहे. ब्राह्मण, मग मी काय करतो? हे तू तांडले असलीसच. तथागत फक्त मार्गच दाखवितो. या सूक्तावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही. तो फक्त मार्ग दाखवितो. आणि मोक्ष म्हणजे काय? साधू साधू साधू.